हॅलो नमस्कार, कसे आहात? स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा. आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी व आनंदाचा जावो. तर चला आपण खूप दिवसापासून म्हणजे गावी गेली होती मी. तर गावाहून आल्याच्या नंतर मी थोडीशी जी आहे तब्येत बरी नव्हती तरीसुद्धा जी कंबरतोड आपण म्हणतो ना साफसफाई ती मी केलेली आहे. तर सर्वप्रथम काय केलेलं आहे, देवाऱ्याची जे तोरण आहे, घरातलं जे तोरण आहे ते काढून स्वच्छ धुवून पाणी निचरायला ठेवलेलं आहे. तसेच लगे हात बाथरूम वगैरे स्वच्छ केलेला आहे. घरातली सर्व कामे अगोदर करून घेतलेली आहेत आणि नंतर आपलं स्वच्छ झाल्याच्या नंतर लगे हात देवाऱ्याची पण स्वच्छता केलेली आहे. तर चला तोरण इथं तुम्हाला थोडंसं उलटं दाखवण्यात आलं आहे. तोरण जे आहेत ते अगोदर मी धुवून घेतलेले आहेत. तर त्याआधी मी सर्व देवाऱ्यातील देव आणि देवाऱ्यातील ज्या खिडक्या म्हणजे जे पण थोडीशी डिझाईन आहे ना, त्या पूर्ण जे बारीक बारीक खिडक्या जी त्या ह्याला आहेत ना देवाऱ्याच्या डोरला, त्या पूर्ण पुसून घेतलेल्या आहेत. आणि जे तोरण आहे ते काढून घेतलेलं आहे, ते धुवून घेतलेलं आहे. देव वगैरे सर्व खाली काढून ठेवलेले आहेत आणि त्यानंतर जे आपलं तोरण वगैरे आहे ते धुतलेलं आहे. पण इथं तुम्हाला थोडंसं उलटं दाखवण्यात आलं, कारण व्हिडिओ रेकॉर्ड करते वेळी माझ्या लक्षात नाही आलं ते. तर काय झालेलं आहे, तोरण हे अगोदर स्वच्छ करून घेतले आणि जो हा व्हिडिओ अगोदर दाखवायचा तर तो दाखवलेला आहे. तर चला असो, क्लिनिंग आपली करत आहोत आपण. तर होतं थोडंसं असं मागे पुढे. तर लगे हात मी काय केलेलं आहे, सर्व फोटो वगैरे उचलून घेतलेले आहेत आणि साफ म्हणजे फोटो पण व्यवस्थित असे पुसून घेतलेले आहेत. तसेच आपल्या देवाऱ्याच्या वरती जी परडी वगैरे ठेवलेली आहे ते सुद्धा स्वच्छ क्लिनिंग करून घेतलेलं आहे. तसेच लगे हात घड्याळीवरती सुद्धा हात मारून घेतलेला आहे. आणि व्यवस्थित लगेच साफसफाई करून जागची जागी जसं होतं तसं व्यवस्थित फोटो पुसून ठेवलेले आहेत. आणि हे देवारा जो पुसून घेतलेला आहे तिथेच लगेच परडी वगैरे जी आहे ती झटकून व्यवस्थित करून लगेच जागची जागी ठेवून दिलेली आहे. आणि एक एक करून फोटो वगैरे पुसून तिथं जागची जागी ठेवलेला आहे. तर चला वरचं आवरून घेतलं की लगेच हात मी खालचं सुद्धा म्हणजे जी दोन्ही साईड होते त्या दोन्ही साईडच्या ज्या डिझाईनच्या जी आपल्याला छिद्र दिसत आहेत ना मोठे मोठे, ते मी अगोदरच पुसून घेतले होते. आणि आत्ता जी आहे ती मागची साईड पुसायची राहिली होती, ती साईड लगेच पुसून घेतलेली आहे. आणि जे कपडे होते देवाचे एक्स्ट्राचे जे वस्त्र वगैरे आहेत आपले टाकायचे, तर ती झटकून व्यवस्थित ठेवून दिलेली आहे. तशी धुवून घड्या घालून ठेवलेले आहेत, पण थोडीफार म्हणजे वरती ठेवल्यामुळं कधी आता 4-8 दिवस घरी नव्हते त्यासाठी थोडीशी धूळ वगैरे बसलेली, तर ती लगेच साफ करून घेतलेली आहे. आणि देवारासुद्धा देवाऱ्यातली पायरी वगैरे काढून लगेच साफ करून घेतलेली आहे. आणि ते एकीकडे प्रतीक्षाला पण थोडीशी बडबड केलेली आहे, कारण ती एक तर उशिरा उठली आणि पटकन आवरतही नाही. आणि ते काय केलेलं आहे, कपड्याच्या घड्या घातल्या त्या ठेवून दिल्या नव्हत्या म्हणून. तर चला असो, तिलाही थोडीशी मी बडबड केलेली आहे. आणि आता लगेच म्हणजे पायरी देवाऱ्यातली जी पायरी आहे ती काढून स्वच्छता करून जागच्या जागेवर ठेवून दिलेलं आहे. आणि ते काय केलेलं आहे, मुलं थोडीशी हायगाई केली लक्ष देण्याकडे की मुलं जास्त करून ठेवतात. तरी तर बघा, घेतलेली वस्तू जागेवरच ठेवून देतात. इस्त्री घेतली जागेवर ठेवली. आणि मी किती दिवस झालं आता ह्या कावळ्यामध्ये तेल काढायचं सोडून दिलं होतं. म्हणजे काय तरी तर एक तर त्याच्या खाली वाटी ठेवावं लागते, नसता मग ओतताना तरी सांडतं दिव्यामध्ये तेल, नाहीतर मग एखादी बॉटल वगैरे करावं लागते. तर आहे कावळा, पण काय झालेलं आहे ना, त्याच्यामध्ये खाली त्यांनी मुलांनी कधी काढलं मला माहीतच नाही, मी घासून ठेवून दिलेला होता.
तर त्यांनी त्याच्यामध्ये तेल काढल्याच्यानंतर खाली वाटी वगैरे न ठेवता तसाच ठेवला होता. तर त्यासाठी खाली खिडकीच्या साईडला पण तेल वगैरे झालं होतं. तर ती पण जागा तेलकट झालेली मी व्यवस्थित क्लीन करून घेतलेली आहे आणि लगेच देवपूजेच्या तयारीला लागलेली आहे. तर देवपूजा करण्या अगोदर म्हणजे देवाऱ्यापासली जी जागा आहे ती सुद्धा व्यवस्थित स्वच्छ अशी पुसून घेतली आणि नंतर देवपूजेसाठी मी बसलेली आहे. कारण पूर्ण जो देवाऱ्याच्या वरचा परडीतला वगैरे सर्व जी वरची जी झटकाझटकी केलेली आहे पुसून घेतलेला आहे. तर तो जो कचरा आहे तो खाली पडलेला होता आणि लगेच मी पूजेला लागलेली आहे. तर पूजा तर तुम्ही बघितलेलीच आहे, त्यामुळे जास्त काही डीपली तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. तर लगेच पटपट अशी मी देवपूजा करून घेतलेली आहे. तर इथे पूजा करते वेळेस भरपूर सारा वेळ गेला आणि जातो माझा तसाही दरवेळी पूजा करते वेळेस. आणि इथे पटपट मी काय केलेलं आहे, देवस्नान जे आहे ते करून घेतलेलं आहे आणि धूपदीप नाही तर इथे गंध वगैरे जे आहेत ते खालीच लावून घेतलेले आहेत आणि नंतर वरी ठेवलेले आहेत. इथे वरी ठेवताच मी काय केलेलं आहे, थाळीमध्ये पूर्ण मांडून घेतले व्यवस्थित गंध वगैरे लावून झाल्याच्या नंतर आणि वरी ठेवले. वरी ठेवता माझ्याकडून काय झालेलं आहे, थाळीच खाली पडली. तर मला खूप वाईट वाटलं, देवांना पण लागलं असेल आणि माझ्याकडून पण म्हणजे चूक झाल्यासारखं झालं. थोडीशी हायगाई केली. जे खालचं ड्रायवर आहे ते पूर्ण बाहेर न ओढता ती थाळी त्याच्यावरती ठेवली होती, म्हणजे थोडीशा कॉर्नरवरच ठेवली. तर धक्का लागला की ती थोडीशी खाली पडली होती. तर असं कधी होतं का कुणाकडून? माझ्याकडून झालेलं आहे. तर मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये, असं झाल्यावर काही वाटतं का? म्हणजे तसं तर मी काही मनामध्ये नाही ठेवलं. ही पूजा वगैरे करून 5-6 दिवस झालेले आहेत आणि हा व्हिडिओ तुम्हाला मी त्याच्यानंतर शिवरात्र वगैरे आली तर मग तेच व्हिडिओ अगोदर पाठवले आणि हा व्हिडिओ जो आहे तो एडिटिंग पण करायचा राहिलेला होता आणि मग त्यामुळे तुमच्याशी शेअरसुद्धा लेटच केला. तसेच लग्नाचे वगैरे व्हिडिओ तुम्हाला अगोदर पाठवले, कारण अगोदर जे कार्य अगोदर झाले तेच व्हिडिओ अगोदर मी पाठवण्याचा प्रयत्न केला. आणि हा जो व्हिडिओ आहे गावाहून आलेल्या म्हणजे ज्या दिवशी आले त्या दिवशीचा आहे. तर चला तुम्हाला थोडासा लेट शेअर केलेला आहे. आणि इथे वरती जे आपले फोटो वगैरे पुसून ठेवले होते ते सुद्धा चंदनाचा गंध वगैरे मी लावून घेतलेला आहे आणि आता आपली पूजा वगैरे झालेली आहे. तर फुलं मात्र जे मला भेटलेले आहेत आपले नेहमीचे, आपल्या शेजारच्या दारामध्ये झाडाला जी आहेत सदाफुलीचे फुलं, तेच फुलं मी वाहून घेतलेले आहेत. आणि मला ज्या वेळेस फुलं नसतील पूजेला त्यावेळेस मी हेच फुलं देवाला वाहते. तर चला, असो पूजा वगैरे आपली झालेली आहे आणि एकदा पूजा झाली की सर्व कामं जे आहेत ते सोयीस्कर वाटतात. हॅलो, नमस्कार. कसे आहात? स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जाऊ. तर आज नाश्त्यासाठी काय केलेलं आहे मी तुम्हाला दाखवते. तर बघा, छान पौष्टिक असे मोड आलेले मूग आहेत. तर ह्याला मी काही म्हणजे स्लॅडच्या रूपामध्ये काहीच केलेलं नाही आहे. हे फक्त कच्चे खाण्यासाठी घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता बघा कसे छान असे मोड आलेले आहेत. ह्याला एकदम छान आलेले आहेत बघा. आणि मग नाश्त्याचं प्लेट आपलं हे बघा असं तयार केलेलं आहे मी. तर पोहे आणि मग मोड आलेली मटकी नाही सॉरी मूग आणि हे आहेत कांदा एक. त्याचबरोबर काय केलेलं आहे, रात्रीचा भात परतवलेला आहे. तर चला या तुम्ही पण नाश्ता करायला. ही जी काम आहे सर्व भांडी वगैरे जी काढून रॅकमधली किचनवरची पूर्ण काढून घासलेले आहेत. एक काम बसत उठत मी केलेलं आहे, जे की दरवाजाच्या पायपुसणीपासून दरवाजाच्या तोरणापर्यंत, बाथरूमपासून आपल्या किचनमधल्या सर्व भांड्यापासून देवाऱ्यापर्यंत. तर ह्या कामामध्ये मी पूर्ण दिवस घालवलेला आहे, पण तुम्हाला मात्र काही शूट करून दाखवलेलं नाही आहे.
कारण हाच व्हिडिओ एवढा मोठा झाला होता ना, तो मी पळवून वगैरे कसा तरी 8-10 मिनिटातच आवरून घेतलेला आहे. कारण आणि तेवढा जर दिवसभराचा व्हिडिओ काढायचा म्हटलं तर खूप म्हणजे हे सारखा कॅमेरा पण चालू त्याच्याकडे लक्ष पण व्यवस्थित ठेवावं लागतं. आणि मोबाईलचं म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये तेवढा स्पेस पण नव्हता, तर त्यासाठी मला जेवढं वाटलं तेवढंच मी व्हिडिओ शूट केलेला आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नमः शिवाय.